मित्रांनो, यूपीएससीमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे, व्यक्तींच्या एका गटामध्ये 70% पुरुष आहेत. 70% म्हणजे काय? 100पैकी 70. मग आपण काय करूया, आपण त्या गटामध्ये समजा 100 एकूण व्यक्ती आहेत, 100 एकूण व्यक्ती आहेत असा विचार केला तर 100पैकी काय 70% पुरुष आहेत म्हणजे 70 पुरुष आहेत असा विचार केला. मग 100पैकी 70 पुरुष आहेत म्हणजे उरलेल्या 30 काय आहेत? महिला आहेत. ओके, इथपर्यंत झालं. आता पुढे काय म्हटलंय? 30% व्यक्ती विवाहित आहेत. 30% म्हणजे 100पैकी 30 व्यक्ती विवाहित आहेत. मग त्याच्यामध्ये पुरुष किती आहेत, स्त्रिया किती आहेत? पुढे दिलंय. काय दिलंय? 2/7 पुरुष विवाहित असल्यास 2/7 पुरुष. मग मला सांगा पुरुषांची संख्या किती आहे? 70. 70 चे 2/7 म्हणजे काय? 70 गुणिले 2/7. मग काय दिसतंय? 7 10 70 झाले. 7 10 70 10 दुने 20 म्हणजे 20 पुरुष विवाहित आहेत. विवाहित पुरुषांची संख्या बघा. एकूण व्यक्ती किती म्हटलेत? 30% म्हणजे काय? 100पैकी 30 व्यक्ती विवाहित आहेत. त्याच्या मधून काय सांगितलेत? 70 पुरुष पैकी 20 पुरुष विवाहित आहेत. 2/7 पुरुष विवाहित आहेत. ठीक आहे. मग मला सांगा एकूण काय आहेत? 30. त्यापैकी 20 पुरुष विवाहित आहेत म्हणजे उरलेले काय असणार आहे? 30 मधून 20 गेले तर 10 महिला या विवाहित असणार. क्लिअर? 10 महिला विवाहित. मग आता म्हटलं काय आहे? विचारलेलं आहे किती महिला अविवाहित आहेत. किती महिला अविवाहित असणार आहे मित्रांनो? तर मला सांगा 30 मधून 10 विवाहित म्हटल्यावर 20 महिला या अविवाहित आहेत. मग 20 किती पैकी मित्रांनो? 30 पैकी 20. मग 30 पैकी 20 म्हणजे काय? तर 0 0 कट झाला म्हणजे 2/3 एवढ्या महिला अविवाहित आहेत. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असणार.